गौरी गणपतीला गोवा हायवेनं प्रवास करत कोकण गाठताना खड्ड्यांमुळे तुमची आमची हाडं खिळखिळी होणार आहेत। 14 वर्ष झाली, पण कोकणवासियांचा हा वनवास काही संपलेला नाही। मात्र कोकणाचंच प्रतिनिधित्व करणाऱ्या रामदास कदमांना विधानसभेच्या तोंडावर तुमची आमची ही व्यथा आठवली आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर घणाघात केला। झालं, भांड्याला भांडं लागलं आणि कुचकामी, अडाणी या शब्दांची चिखलफेक देखील झाली। या राजकीय शिमग्यामुळे मुंबई गोवा हायवेची परिस्थिती तर काही सुधारणार नाहीये, मात्र युतीतल्या संबंधांना तडे गेल्याचं दिसतंय। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आणि हा माणूस फक्त शायनिंग करत असतो। तुझ्याला काम होत नसेल, तुझ्यात कुवत नसेल, राजीनामध्ये आणि बाजूला हो ना मग। आणि हा थोबाड फोडाच्या गोष्टी करतोय, म्हणजे जसं काय याला पागल कुत्र्यांनी चावलंय, हा मेंटल झालाय। अडाणी माणूस आहे। 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते। काय उपटली तुझी अवकात आहे का? कुणाला बोलतोय? राज्याचा मंत्री थोबाड फोडाच्या गोष्टी करतोय तो। समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येते ना, कोणी वाचवायला राहणार नाही। रामदास कदमांनी अशा काही आरोपांच्या फैरी झाडल्या की जाळ अंधूर संकटच निघाला। महायुतीचे महत्त्वाचे नेते असलेल्या कदमांच्या टार्गेटवर कोणी महाविकास आघाडीचा नेता नाहीये, तर त्यांच्या टार्गेटवर आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण। आणि मुद्दा आहे मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम। रामदास कदमांनी रवींद्र चव्हाणांवर आरोपांची अशी काही भालाफेक केली आहे की हे राजकीय युद्ध आहे की वैयक्तिक दुश्मनी, असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। 7 तारखेला गणपती आलेत, उत्सव आलाय, आम्ही पेणमधून सगळ्या गणपतीच्या मूर्त्या घेऊन जात असतो। कशा घेऊन जायच्या आम्हाला प्रश्न पडलाय ना। आणि हा माणूस फक्त शायनिंग करत असतो, कुठलंही काम नाही। आणखी आज ज्या पद्धतीनं धीम्या गतीनं काम चाललंय, तसंच काम चाललं तर आणखी 7-8 वर्ष आम्हाला न्याय मिळणार नाही कोकणाला। कुणावरती आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे। तुझी अवकात आहे का? कुणाला बोलतोय? राज्याचा मंत्री थोबाड फोडाच्या गोष्टी करतोय तो। मुंबई गोवा महामार्ग कधी आमचा होणार आहे ते एकदा कधी तितकं स्पष्ट झालं पाहिजे ना। तुझ्याला काम होत नसेल, तुझ्यात कुवत नसेल, राजीनामध्ये आणि बाजूला हो ना मग। बजेटमध्ये योगेश कदमांची कामं न घेता उभाटा गटाचा माजी आमदार संजय कदम यांची कामं घेतलेत। बेमानी केली त्यांनी युतीशी आणि रामदास कदमशी। माझ्याकडे सगळी पत्र आहेत, ते माझ्याकडे सगळा डाटा आहे तो। रवींद्र चव्हाण युतीच्या आमदाराला मदत न करता उभाटाच्या आमदाराला मदत करतोय, हे स्पष्ट झालंय आणि ते मी लिहिलंय। रामदास कदमांनी रवींद्र चव्हाणांना धारेवर धरल्यावर रवींद्र चव्हाण यांनीही कदमांना युती धर्माची आठवण करून देत तेवढ्याच कडक भाषेत सुनावलंय। मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींना विनंती करणार आहे की त्यांना आवरलं पाहिजे। युती धर्म पाळण्याचा जो सर्वोच्च सर्व ठेका भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाहीये। अडाणी माणूस आहे। 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते। काय उपटली कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येते ना, कोणी वाचवायला राहणार नाही। रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात जुंपलेली असताना रत्नागिरी भाजपमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी रामदासभाई कदम यांनी जे काल वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांना आता अंतिम इशारा आमच्याकडनं आहे की याच्यानंतर आमच्या शीर्षस्थ नेतृत्वावरती तुमच्याकडनं अशा पद्धतीचे आरोप आणि दुगाण्या झाडल्या गेल्या तर भारतीय जनता पार्टी आता स्वस्थ बसणार नाही। रामदास कदम आणि रवींद्र चव्हाणांमध्ये झालेला हा वाद काही नवा नाही। याआधीही या दोघांमध्ये जोरदार खटके उडालेत आणि यावरून देवेंद्र फडणवीस यांनी कदमांना समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या। अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे। अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं, यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही। तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन। खरं तर कदम आणि चव्हाणांमध्ये महायुतीच्या एकाच घरात राहून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्याचा सिनेमा महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय। मात्र यंदाचा क्लायमॅक्स थोडासा वेगळा आहे। निमित्त जरी रखडलेल्या मुंबई गोवा हायवेचं असलं
तरी दोन्ही बाजूंनी सत्तेच्या मार्गावरून विना अडथळा प्रवास व्हावा म्हणून हा खटाटोप सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे वेगळं सांगण्याची खरं तर गरजच न लागो. सूरज सावंतसह सुरेश काटे आणि अमोल मोरे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.